आयुष्यभर गाव लुटलं, त्याचं पोरग जर पिऊन फिरत असेल आणि त्याला कोणी विचारलं कोणाचा आहे रे तू, आमक्याच आहे, बरोबर आहे, तुझा बापच तसा आहे. म्हणजे हे प्रारब्ध आहे ना, हे परंपरा आहे. मग तुकोबाराय म्हणतात देवा हे कदाचित माझं नाहीये, मी सामर्थ्याने सांगतो मला तू आवडतोयस. हे जे काही आहे याचा विचार करा. जिथे काव्य रचना करण्याचा अधिकार नाहीये तो 450 वर्षापूर्वीचा काळ आहे. जिथे जगद्गुरु तुकोबांनी हे सामर्थ्य निर्माण करावं की गाथ्यासारखं स्वरूप आमच्या जगाला मिळावं, जिथे अखंडितपणे माणसं तरतायत, हे आलं तरी कसं. तुका म्हणे माझं बोलविता देवा. हे जे काही चाललंय ते देवाच्या. मग आता हे कसं झालं याचं वर्णन तुकोबाराय करतात. हे माझ्याकडनं जे झालं ते कसं झालं. नामदेव केलं स्वप्न माझी जागे, नामदेव केलं स्वप्न माझी जागे, सवे पांडुरंग येऊनिया, सवे पांडुरंग येऊनिया. नामदेव स्वप्नात येऊन आता नामदेवरायांचा अवतार जगद्गुरु तुकोबांना मानतो आपण. आता हे कसं काय झालं तर सवे पांडुरंग घेऊन या. हे जे काही झालंय तर माझं नाहीये, प्रारब्धाचं फळ आहे, पूर्वजांची पुण्य आहे, म्हणून तुझं पाहता सामोरी. तुला पाहिलंय की दृष्टी न फिरे. हे प्रारब्ध प्रबळ आहे, देव आवडतोय. भजन आवडायला फार प्रारब्ध चांगलं लागतं महाराज, नाहीतर अखंडितपणे आयुष्य कचकच कांद्यात जातं. आयुष्यला बेकार आहे दादा. त्याच्यामुळे ना देव आवडला पाहिजे, हे सगळ्यात मोठं चांगलं प्रारब्ध आहे. भजन आवडत आहे. आणि विनंती आहे प्रत्येक व्यक्तीने हा विचार करावा की वय आहे तोपर्यंत देव आवडलाच पाहिजे, भजन आवडलंच पाहिजे. व्यासपीठावर सांगतंय ज्या दिवशी महाराष्ट्रातला प्रत्येक तरुणी आणि तरुण हरिपाठ आणि काकडा करेल, त्यांना चातुर्मास कळेल, त्यावेळेस महाराष्ट्र जगातील सगळ्यात प्रथम क्रमांकावर असेल. हे विश्वासाने सांगतं. ही ताकद या संप्रदायात आहे. कृपा करतात हो देव, कृपा करतो. कुठलीच गोष्ट चमत्कार घडत नाही ना, तपश्चर्येशिवाय नाहीच. मग आता असेल ज्ञानेश्वरी असेल, बरं सामर्थ्यवंत आहोत आपण, कळतं आपल्याला, कळत नाही असं नाही, कळतं ना. कळत कसं नाही. पिलेला माणूस म्हणतो पिल्यावर कळत नाही. दाऊदपूरकर कसं कळत नाही. मार मार मारतं बायकोला आणि सकाळी म्हणतं नव्हती ग मारायची, पण पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही. माय आता पेला की टोपल्यावर शेळीच्या लेंड्या त्याच्या समोर येऊन ठेवायच्या आणि त्याला म्हणायचं काळं म्हणूक आहेत, गोड लागतात, खा. खाईल का ग माय. अगं किती बाटल्या टाकलेल्या असू द्या, तेवढ्या धुंदीत म्हणीन येडा आहे कमी, लेंड्या आहेत ना त्या. कळतं त्याला, नाटकं करतं ते. अगदी तसं कळतं आम्हाला. कळत कसं नाही सांगा बरं दादा. मित्र आहे तुमचा, मांसाहार करतो, त्यानं आज मांसाहार करावा. आता आखाडाचे काहीच दिवस राहिलेत ना, मग त्यांना मांसाहार करावा आणि त्याला तुम्ही म्हणावं चल बाबा मंदिरात, येईल का तो. पुढे बसलेले ए तुम्ही मनमर्जीने आलात ना, स्वतःच्या मर्जीने आलात ना, का बळजुबरीने आणलंय, का 200 देऊन आणलंय. आणला नाही गेला. आता विधानसभा गेला तर ते दिवस गेले आहे की नाही. अरे विनंती आहे, बोलत जा. बोला बोला बोला. मी काय तुम्हाला शास्त्रविद विचारत नाहीये, सोपं सोपं सांगा. एखाद्याने मांसाहार केला, त्याला तुम्ही म्हटलात चल बाबा आज मंदिरात, येईल का तो. नाही येणार, कारण तो म्हणणार नग आज चुकीचं खाल्लंय. म्हणजे त्याला माहित आहे खाल्लंय ते चुकीचं आहे, जेणेकरून मंदिरात नाही जायला पाहिजे. मग कळत नाही का त्याला.
कुठं तर माऊली सांगतात, विवेकाते भुलवी संतोषाशी चाळ लावी, बैसीचे तरी हिंडवी दाही दिशा. विवेकी माणसाला अविवेकी बनवतं, संतोषाला चाड लावतं, बसल्या जागी फिरवतं. मग तुकोबाराय म्हणले, देवा माझे चित्त तुझ्या पाया. तू मला आवडतोस याचं कारण आहे, प्रारब्ध तर आहेच, पण या प्रारब्धाच्या जोरावर तुझ्या नामचिंतनाचा गोडवा मिळाला आणि त्याच्या सोबत कळलं की तुझं स्वरूप विश्वातलं सगळ्यात देखणं आहे. त्याच्यामुळे या संसारिकाला सुखाची व्याख्या तुझ्या रूपाशिवाय कळणार नाही. वेडी आहेत का माणसं महिनाभर चालायला? 48-49 तास वारी तू भेटाकायला नाही ना. म्हणजे शहाणी येत असं नाही, वेडी येत असं नाही. मग प्रारब्धाचं एवढी पुण्याई आहे, एवढं सामर्थ्य आहे की नेमकं कुठल्या वाटेवर चालावं एवढं कळतंय. पण जगाने वेड म्हणलं तरी काही हरकत. विश्वाचा मालक आहे ना, मागे पुढे उभा आहे. आम्ही त्याच्याकडे गेलो, त्यानं काय कमी केलं? माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. सगळं सांभाळलं ना त्याने. तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तूही सदा रक्षदा आपदी आमुते. गुरु झालास, माय झालास, बंधू झालास, पिता झालास, प्रत्येक नाती सांभाळलीस आपदी, प्रत्येक संकट सामर्थ्याने झेललंस आमचं. मग आम्ही तुला का मानायचं नाही? का तुझं रूप आम्हाला आवडणार नाही? मला सांगा, आपल्यासाठी कुणीतरी काहीतरी केलं तर ती व्यक्ती आपोआप आवडायला लागते, आणि जी व्यक्ती आवडायला लागते तीच व्यक्ती नजरेसमोर असावी हा अट्टास असतो. म्हणजे नजरेसमोर कोण लागतं? जी आवडते. मग तिच्या स्वरूपाशी घेणं देणं नाहीये. त्या व्यक्तीनं माझ्यासाठी खूप काही केलंय, माझं तिच्यावर प्रेम आहे म्हणून ती डोळ्यासमोर. फक्त कीर्तन ऐका, बलतीकडे जाऊ नका. मी विठ्ठलाच सांगते, नाहीतर स्त्रीलिंगी वापरलं म्हणून ती व्यक्ती असं म्हणणं आहे माझं. ती असं नाहीये, कळतंय? आणि लक्षात ठेवा, साध्या सामर्थ्याने विचार केला संसारिक दृष्टिकोनातून तर माय कुठेही गेली कुणाच्याही घरी तर बारक्या लेकराकडे बघितलं की तिला तिचंच लेकरू आठवतं. आठवतं की नाही? ते म्हणते, हे माझं व्यासच खेळते, माझं व्यासच उड्या मारतं, माझं माझं माझं. का? कारण तिचं तिच्या लेकरावर, त्यामुळं तिला अखंडितपणे समोर तोच दिसतोय. तुकोबारायांची तीच अवस्था आहे. तू माझ्यासाठी केलंय हे मला माहित आहे, हे मला ज्ञात आहे, म्हणून तुझं पाहता, म्हणून तू दिसतोयस मला. मी तुझ्या समोर उभा आहे हे तर सत्य आहेच, पण मी जिथं उभा आहे तू समोर आहे हे सगळ्यात मोठं सत्य. मग आम्ही सामर्थ्याने सांगतो बघा, सर्वागटी राम. आवली म्हणतात, बरं ज्ञानोबर आहे सांगतात, जिथे दिसे भूत तेथे मानिजे भगवंता, भक्तियोग निश्चित जाणं माझा. सगळीकडे देव आहे, विठ्ठल जळीस्थळी भरायला हरिता ठाव नाही उरला. ही अवस्था का आहे? कारण माझी अवस्था अशी आहे, तुझ्याशिवाय दुसरं काही दिसत नाही आणि तुझ्यामुळं सगळं आहे हे मान्य आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमिन्यम चतुर्विधम. चालवणारा, बोलवणारा, दाखवणारा, जगवणारा हे सगळं सोड अर्जुना. सूक्ष्मता लक्षात घे, अन्न पचवणारा सुद्धा मी आहे. कुठल्या बेसिसवर भगवंताचं अस्तित्व नाकारता? आजकालची पिढी फार विचित्र आहे. एखाद्या मुलाला विचारलं ना, का रे बाबा हायली एज्युकेटेड आहेस, स्टँडर्ड मेंटेन करतोस, हाय क्लास लाईफस्टाईल आहे, राहायचं, बोलायचं, वागायचं स्टाईल सगळं कळतं तुला, पण कधी भजन करताना मंडपात आईबापाच्या पाया पडताना दिसला नाही. तो फार कौतुकाने सांगतो, आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, नो इशू. तुम्ही देवाला मानत नाही याच्यात काहीच वावगं नाही रे. पण बहीण म्हणून सांगते, ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही ना, हे जग तुमचं अस्तित्व सुद्धा मान्य करणार नाही. हे सामर्थ्याने सांगते, देव मानतोय म्हणून चाललंय. मी आहे याचं मूर्तिमंत उदाहरण आहे की देव आहे, कारण तो आहे म्हणूनच मी आहे. मग मी आहे याचा अर्थ तुझं पाहता, मग ही अवस्था झाली म्हणून तू आवडतोयस. लवण मिळावी ताजळे. मग याच्यासाठी मला काय करावं लागलं? जीव दिला पायात. काय करावं, काय लागलं मला? काही नाही. बघता ऐसे जाना जे देही उदास गेले अशा पाशणी मारून. मला काहीच करावं लागलं नाही, माझं काहीच नाही हे मला कळलं. तेव्हा तुझं पाहता समोरी मिठी पडली पंढरी राया. तेव्हा तू आणि मी एक झालो. आणि देव खूप करतो. देव आपल्याला काय झालं माहिती का? आमची अवस्था इतकी विचित्र आहे, आमच्याकडे कितीही असलं तरी त्याची किंमत आम्हाला नाहीये. आमचं बरं का, आम्हाला भलतं फार आवडतं, आमचं सोडून. आपलं कळलं पाहिजे रे, आपल्या मातीचं सामर्थ्य कळलं पाहिजे आजच्या पिढीला. अवस्था अवघड होणार आहे. बरं काय केलं नाही. आणि कसं असतं ना, हे सगळं काय तुकोबार फार सोपं सांगतात बघा. हा, ते जे आहेत ना कूलर जवळचे तिकडली मुलं, दादांनो, एकतर एक कीर्तन आहे,
गोंधळ करायचा असेल तर हरकत नाही, थांबायची गरज नाही ना, हो की नाही? बोलू नका. आता काय एवढंच बोलू शकतो आम्ही. दुसरं काही बोललं की पुन्हा कॉन्ट्रोवर्सी होते महाराज बरं का. त्याच्यावर तर बोलायचंही फार अवघड आहे. हरकत नाही. मग काय केलं नाही परमात्म्याने हे जेव्हा आम्हाला कळणार आहे ना की सगळं त्याच्यामुळेच आहे. म्हणून तो जुन्या बायका सुरीला घास दिल्याशिवाय पुढं करत नव्हते बघा स्वयंपाक. माय मावल्या खरं की नाही? जे जगाच्या मालकाने सांगितलं की मीच पचवतोय, अग्नी म्हणून मीच वास करतोय, जुन्या बायका बघा पहिला घास चुलीला द्यायच्या. दौदपूरच्या माय मावल्या, अगं माझ्या पार्टीच्या आहेत म्हणून तरी बोला ग, पाया पडतं तुमच्या, बोला बोलत जा. खरं आहे की नाही? जुन्या शाण्याच होत्या. 12 दिवस तरी लेकराचं तोंड जगाला दाखवत नव्हत्या. का तर असं म्हणतात 5व्या दिवशी सटवी माथ्यावर भविष्य येते. सटवीची राती येऊन विसंबली वाजे त्याचा ईश्वर निर्णय चित्ती वाहणे सुद्धा माऊलींचं वर्णन आहे. पण 12 दिवस ते आताच्या शाण्या आहेत. आता लेकरू जन्माला की 3ऱ्या सेकंदाला फेसबुकला पोस्ट असते, बेबी इज कम, ओके, लाईक, सबस्क्राईब अँड शेअर. चालतं, तसं काही हरकत नाही आहे. पण काही आणि असं नाही आहे की सोशल मीडिया वापरायची नाही, बिंदास. लोकाला कळलं पाहिजे, वारी कीर्तन भजन जेवढं टाकता येईल तेवढं आपल्या याच्यावर टाकता आलं पाहिजे. कारण कोणी काहीही म्हणू, हे कलियुग असं आहे, इथं देवसुद्धा प्रचारावर आहे. त्याच्यामुळे जर आपल्या धर्माचा, आपल्या मातीचा आपल्याला प्रचार करता येत असेल तर हे सौभाग्य समजा आपलं. कुठल्याही गोष्टीपासून अलिप्त राहू नका. पैसा कमवा, पुरुषार्थाचं लक्षण आहे. धर्म अर्थ काम मोक्ष 2 नंबर अर्थ. संत गरीब नव्हते, राम गरीब नव्हते, कृष्ण गरीब नव्हते, पांडव गरीब नव्हते. लक्षात घ्या जरा. जे गरीब असतात त्यांच्या कथा नसतात, जे गरीब असतात त्यांच्या व्यथा असतात. यांच्या कथा आहेत म्हणजे हे सामर्थ्यवंत आहेत. जयाच्या द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले. सामर्थ्य लक्षात घ्या ना. पैसा कमवा, पण काही लक्ष्मी आणि अलक्ष्मी आहे. जो पैसा समाधान देतो ती लक्ष्मी आहे, आणि जो पैसा असमाधान देतो ती अलक्ष्मी आहे. तो पैसाच आहे, पण पैसा समाधान देणारा असावा, असमाधान देणारा नाही. मग समाधान देणारा पैसा नीतिमत्तेनं येतो आणि अनीतीने आलेला पैसा समाधान देत. पण अर्थात आहे. फक्त विनंती आहे, हे सगळं समजून घ्या. मग आम्हाला कळतं देवा, हे सगळं जर तुझ्यामुळेच आहे तर तुला नाकारून चालणार नाही, तुला स्वीकारावंच लागणार आहे. मग तुला स्वीकारायचं म्हणजे तुझी आवड लागणार आहे. मी तुझं नामचिंतन घेईल, पण गुण गाई ना. आवड लागल्याशिवाय तुझं सामर्थ्यच कळणार नाहीये. आणि ज्या दिवशी तुझं सामर्थ्य कळेल त्या दिवशी आम्हाला कळेल, आम्हा तया परस्परे एका नामाचीच अंतरे. तुझ्यात आणि माझ्यात काय फरक आहे? लवण मिळविता अजळे. फरक काय राहिला? काहीच नाही. मग मी तू मी हे या ज्ञान भक्ती सहज बघतो एक वटला मज तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. पाहता न दिसे, पाहता न दिसे वेगळे ग मैं तुम्हारा जाऊले दूरे, मैं तुम्हारा जाऊले दूरे, तुम्हारा जाऊले दूरे. सामर्थ्याने लांब जाणार आहे त्यावेळेस कळणार आहे तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. मला कळणार आहे तू आणि मी याच्यामध्ये अंतर काय. पण हे कळण्यासाठी मला सर्वस्व त्यागावं लागणार आहे. म्हणजे अक्षरशः किती त्याग आहे तर जीव दिला त्याच्याशिवाय आवड लागणार नाहीये. त्यागाशिवाय नाहीच आहे. प्रत्येक गोष्टीत त्याग असतो. राजकारणात सुद्धा असतोच की. इलेक्शन जवळ आलं 6-6 महिने बायकोला करायला नीट बी हटा येत नाही. कुठल्याही डाब्यावर खायला लागतं, कुणाच्याही पाया पडायला लागतं. ज्यांची पात्रता नाही त्यांना म्हणायला. लक्ष ठेवा, त्यागच आहे ना, करायलाच लागतं. बरं त्यागात
हे बघा, तुम्ही काहीही म्हणा, पण काही माणसं निष्ठावंत राजकारणात सुद्धा असतात, त्यांना त्यांच्या तपश्चर्याचं फळ मिळतं. नाही या वर्षी आला, नाही पुढच्या वेळेस आला, नाही त्याच्या पुढच्या वेळेस आला, पण तो धीर नाही सोडत आहे, उभाच टाकतो सामर्थ्याने. होतोच ना, सरकार चालतच की त्याच्या बोटावर. कळलं त्यालाच कळलं. नावं कुणाची असू द्या, पण करता धरता एकच राहतो ना. निष्ठा आहे ना. मिठी दिली पंढरीराया, अहो मिठीच दिली ना, सर्वस्व दिलं ना. त्याच्यामुळं काही थोडं फक्त समजून घ्यायचा प्रयत्न करा. कीर्तन बिन विनोद बी, कीर्तन नाही तर विनोद तरी. लय बी येड्याला सांगण्यात मजा नसती. एका पोरानं म्हातारी समोरचा पेरू चोरला आणि पळपळ पळायला लागला. त्याला वाटलं म्हातारी माझ्या मागं किती पळणार आहे, पण म्हातारी बी किर्लोस्कर कंपनीची होती. म्हणजे चांगलं जुनं होतं महाराज बरं का. तिनं बी असा पदर घेतला, असा कॅमेऱ्याला घावला, आणि जी पोराच्या मागं लागली, भर बाजारात पोरगा धरला, मारला, तरी पोरानं पेरू दिलाच नाही. निर्लज्ज. नाक कापलं तरी येच आहे, हेच चालतो ते, नाहीच दिला. म्हातारी म्हणली काय एक कोडग्याला मारायचं म्हणली, ह्याच्यापेक्षा काम धंद्याकडे लक्ष दिलं तर बरं. कारण लक्षात ठेवा, कायम लक्षात ठेवा, कुठलीही गोष्ट माघारी येते, पण वेळ, आर्थिक नुकसान आयुष्यात झालं तरी चालेल, पण संगतीमुळे आपल्या आयुष्याच्या वेळेचं नुकसान होता कामा नये, हे सामर्थ्याने लक्षात ठेवा. एखाद्या व्यक्तीमुळे आर्थिक नुकसान झालं, काही फरक पडत नाही, पुन्हा कमवू. पण एखाद्या चुकीच्या संगतीमुळं जर जगाच्या मालकाच्या लांब गेलो आणि या संसारात गुंतलो, त्याच्यासारखं दुसरं पाप नाही आणि दुसरी चूक नाही. संगत फार महत्वाची असते. कर्णासारखा सामर्थ्यवंत व्यक्तिमत्व असणारा, जो ज्ञानी आहे, दानी आहे, बलवीर आहे, ताकद एवढी आहे, बलवीर आहे, जगाच्या मालकाचं स्वरूप आहे, पण फक्त संगत दुर्योधनाची आहे म्हणून विनाश आहे. लक्षात येते. शास्त्रामध्ये वर्णन केलंय, दुर्योधन चालत असताना तो समोर चालायचा आणि पालखीमध्ये कर्णांना बसवायचा. कर्णाला वाटायचं काय मित्रत्व आहे, मला पालखीत बसवतोय आणि हा चालतोय. पण कर्णाला आयुष्यभर हे कधी कळलं नाही की तो ह्याला पालखीत का बसवायचा आणि तो का चालत जायचा. कारण कर्णासोबत जर दुर्योधन चालला तर तो राजा असून त्याच्याकडे कोणी बघत नव्हतं, फक्त कर्णाकडे पाहिलं जायचं. त्याचं शरीर, त्याचं सौंदर्य, त्याचं ज्ञान, त्याची आत्मीयता जगाला दिसायची डोळ्यामध्ये. कोणी पाहतच नसायचं दुर्योधनाकडं, म्हणून तो पालखीत बसवायचा कर्णाला. पालखी मागणं यायची आणि हा पुढे चालत जायचा, का तर मी लोकाला दिसावं आणि पालखीत बसलेला हा दिसू नये. लक्षात ठेवा, एखादा व्यक्ती फारच कौतुक करून पालखीत बसवत असेल तर समजायचं फायदा आपला नाही, त्याचा करतोय. म्हणून फार कौतुकाच्या पालखीत बसून स्वतःला शहाणं समजायचं. कर्णाची एवढीच चूक त्याला महागात पडली आहे. त्याला वाटायचं काय मित्र आहे, तो चालतोय मला पालखीत बसवतोय. त्याला हे कळलं नाही की याच्यात त्याचा स्वार्थ आहे. तसं माझ्या विठ्ठलाचं नाहीये. करवून तो घेतोय, पण जगाला दाखवतोय आमचं स्वरूप. म्हणजे करतोय तोच ना, पण जगाला काय वाटतं, काय कीर्तन, काय भजन. अरे पण तुम्हाला हे कळलं पाहिजे, प्रारब्ध. कविता धनी वेगळाचे, हे कविता धनी वेगळाचे, कविता धनी वेगळाचे, कविता धनी वेगळाचे. बोलत देवाने शिकविता धनी, शिकविता धनी वेगळाचे. तेव्हा मिठी पडली पण नाही राय. तेव्हा त्याचं कौतुक आम्हाला, मला कौतुक वाटतं या गोष्टीचं कधीतरी, की आम्हाला जगाचा मालक कळण्यासाठी प्रथम बाह्यांगाचा विचार करूयात आपण.
तसं त्याच्यासारखं देखणं स्वरूप कोणाचं नाही आहे. बरं तो फक्त गोड दिसायलाच आहे का? उच्च नीच काही तिष्ठे भाव भक्ती, तो ज्ञानाचा वगैरे विचार जास्त करत नाही आहे. भाव शुद्ध असा मय्यावेश मन इमाम युक्ता उपासते श्रद्धया परिहोपित असते मी युक्त तमामता. आयुष्यभर उपासना करावी. अर्जुना तू माझ्या जवळही येऊ शकत नाही. नामचिंतन सामर्थ्याने असावं, आत्मीयतेनं असावं, प्रेमाने असावं. तो मला योगियातला योगी वाटतोय. बरं योगी म्हणजे साधा नाही. योगी येतो ही करीती परी कर्मे त्रेण बंदी जती जे सांडिले आहे संगती अहम भावाची. ज्याला स्वत्वाची जाणीव नाहीये तो योगी आहे. जो सामर्थ्याने समाधी लावू शकतो तो योगी आहे. पण ह्या योग्याची ताकद एका भक्तामध्ये फक्त नामचिंतनाच्या अधिकाराने. एक संसारिक सुद्धा करू शकतोय. खूप ताकद आहे. अहो माय तुमच्यात तरी कमी आहे का? अहो तुम्ही नुसता संसार प्रेमाने करा, तुम्हाला परमार्थ करायची गरज नाही. संसार सामर्थ्याने सांभाळतो. तुकोबाची बायको जिजाऊ, 2 बायका होत्या तुकोबांना. चूक तुकोबांची नाहीये, लगेच डोळे वाटारून बघू नका. ती पहिली केली, दुसरी करायला लावली घरच्यांनी, का तर पहिलीला बाळ होत नव्हतं. पण देवाचं गणित पण इतकं बेकार आहे, दुसरी केल्यावर पहिलीला लिकरू झालं. देव पण खतरनाक आहे महाराज सर. 2 बायका दुष्काळामध्ये. प्रथम बायको गेली जिजाऊ, द्वितीय बायको. 2 जिजाऊ झाल्या महाराष्ट्रात. एका जिजाऊनं पुत्र दिला, हिंदवी स्वराज्य उभा टाकलं. एका जिजाऊनं धनी दिला, परमार्थाचा कळस उभा टाकला. 2ही जिजाऊ तेवढ्याच सामर्थ्यवंत होत्या. भाग्य माय, खूप ताकद आहे तुमच्यात. लय गोड आहे ग माय तुम्ही. दौदपूरच्या बाया तुम्ही तर लय गोड आहे गे. आई शपथ तुम्ही लय गोड आहे. तुमचं तोंड सोडलं ना तुम्ही लय गोड आहे गे. हा, लय खुश होऊ नका, तुम्ही पण गुणाचे नाही. काय लागतं बायकोला? अरे 2 शब्द प्रेमाने बोलायचं. अखंड आयुष्य तुमच्यासाठी जिजवत ते. सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदीनं बोलावं, गावानं हिनवावं, अख्ख्या जगानं त्रास द्यावा, फक्त नवऱ्यानं म्हणावं नको काळजी करू, आहे तुझ्या पाठीशी. बाई सगळं सहन करते, फक्त नवरा सोबत असला पाहिजे. खरे नाही ग माय. हा वाजव वाटल्या टाळ्यात वाजवा, काय होत नाही, वाजवा. ह्यांनी नाही वाजवले आपण वाजव, त्याला काय असतं. ह्यांना आपलं कधी पटतंय बाई. हे असं आपलंच मोठं लागतं यांना. लय अवघड आहे दादा मेन सिगो. खरं की नाही माय? खरं की नाही ग दाऊदपूरच्या माय मावल्या? नवरा चांगला पाहिजे संसारात. खरं आहे की नाही? अगं पाठीमागच्या खरं आहे की नाही ग माय? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते ग. माझं झाल्यावर येईल मला अक्कल. एक्सपिरियन्स न सांगा ग माय. खरं आहे का खोटं आहे ग? कोण चांगला पाहिजे आयुष्यात? संसारात काय, परमार्थात सुद्धा मालकच शहाणा लागतो. तू काय म्हणे सोपे आहे सर्व होणी, शहाणा तो धनी, मालक शहाणा लागतो. नाहीतर पंचायत फार होते. उहून हा तरच लय देतो रे महाराज बरं का. तेव्हा मालक शहाणा लागतो, दुसरं काही नाही. तर कल्पनेची आहेच की मग ही संत मंडळी. सुख कशात आहे तुझं पाहता सामोरी. सोपं आहे दादा, लय सोपं आहे. फक्त काय करायचं, देवाची आवड. मग काय करतो देव आमच्यासाठी? आम्हाला देवाची आवड निर्माण. काय सांगायचं दादा? त्या जिजाऊ तुकोबांना भाकरी द्यायला कायम अखंडितपणे संतांच्या बायका संतांसारख्याच होत्या, हे लक्षात ठेवा. ते काय आपल्यासारख्या नव्हत्या, त्याही तेवढ्याच सामर्थ्यवंत होत्या. हे तक्रार वगैरे संतांच्या बायकांनी कधी संतांकडे केली नाही. नामदेवरायची बायको सावकाराची पोरगी आहे, नवऱ्याच्या घरी भिक्षा मागून खाती आहे. बरं नामदेवराय म्हणजे गरीब नाही, दामू शेटांचं पोरग आहे ते. त्यांच्याकडे सावकारकी आहेच आहे. पण नामदेवरायांच्या बायकोनं राजाईनं तक्रार केली, पण नवऱ्याकडे नाही, आई बापाकडे नाही, विश्वाच्या मालकिनीकडे. म्हणे विठ्ठलापर्यंत माझा हात पोचेल न पोचेल म्हणून तुम्हाला सांगते रखमाई. आहे रखमाबाई सांगा त्या विठ्ठला. आहे रखमाबाई, आहे रखमाबाई सांगा त्या विठ्ठला. विठ्ठला विडा झाला नामा तुम्हा पायी, तुम्हा पायी विडा झाला नामा तुम्हा पायी, तुम्हा पायी विडा झाला नामा तुम्हा पायी, तुम्हा बाई वेडा झाला नामा तुम्हा बाई, तुम्हा बाई वेडा झाला नामा तुम्हा बाई, तुम्हा बाई वेडा झाला नामा तुम्हा बाई. आधी होती सावकारी, आजी आलो भिक्षेवरी. आधी होती सावकारी, आजी आलो भिक्षेवरी. आहे रखमाबाई, 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 रखमाबाई. आहे रखमाबाई सांगा त्या विठ्ठला. विडा झाला नामा तुम्हा बाई, विडा झाला नामा तुम्हा बाई.
सांगेन. मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. एक नगर त्याचे नाव पंढरपूर. त्याचे नाव पंढरपूर. तेथील मोकाश, मोकाशी मतलब मालक. तेथील मोकाश उभासे विठेवर. तेथील मोकाश उभासे विठेवर. अधिकार नाही आमचा तेवढा, म्हणून विनंती आहे तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. या मदतीवरी दाखवा दिनांक सोयरा. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. या मदतीवरी दाखवा दिनांक सोयरा. आमच्यासाठी एकमेव आहे. ऐसे चंद्रभागा ऐसे भीमती रायसे चंद्रभागा ऐसे भीमती रायसे चंद्रभागा ऐसे भीमती ऐसे चंद्रभागा ऐसे भीमती रायसे चंद्रभागा ऐसे भीमती रायसे चंद्रभागा ऐसे भीमती रे ऐसे चंद्रभागा ऐसे भीमती रायसे चंद्रभागा ऐसे भीमती रायसे चंद्रभागा ऐसे भीमती रे आई चंद्रभागा ऐसे भीमती रायसे चंद्रभागा ऐसे भीमती रे आई चंद्रभागा भीमती रे. ऐसा विठेवर देव कोठे कोठे. ऐसा विठेवर देव कोठे जो प्रत्येकाला अधिकार देतो, पण आमचा अधिकार तिथपर्यंत पोहोचायचा नाही. म्हणून विनवणी आहे तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत. तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत. सनकाधिक संत मनविता कृपावंत. सनकाधिक संत मनविता कृपावंत. एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. एवढा करा तुमच्याने नाही आले काय ना. बाय लक्ष्मीचे हाती किसी यावे का कुलती. नाही जमलं तसंही. गरुडाचे पाय गरुडाचे पाय गरुडाचे पाय गरुडाचे पाय. वेळा 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 टोळी. वेळा 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 टोळी. हरी मदतीनाचे उत्तरी. अनावत हरी मदतीनाचे उत्तरी. अनावत हरी मदतीनाचे उत्तरी. त्याच्या जवळच का जायचंय, त्यालाच का आणायचंय. जनाई सांगते माझ्यासाठी एकमेव आहे जिथं अखंडितपणे आम्ही कंटाळलोय आणि विश्वाच्या मालकाकडे याचना केली. चुकून जर यातली उठली ना तर विठ्ठलाच्या अगोदर रखमाईचं दर्शन होईल. तुमच्याकडे अधिकार आहे आणि आमच्यासाठी एकमेव सत्य आहे. जनाई सांगते ग बाई बाई जाते ग माहेराला ग बाई जाते ग माहेराला ग बाई जाते ग माहेराला ग बाई जाते ग माहेराला बाई जाते ग माहेराला बाई जाते ग माहेराला. माझ्या मुलाच्या थराला थराला माझ्या मुलाच्या थराला. कुठलं घर आणि कोणतं मायबाप जनाईंचंच वर्णन आहे. ये ग विठाबाई ये ग विठाबाई एक एक विठाबाई एक विठाबाई. माझं पंढरीचे आई माझं पंढरीचे आई आई आमच्यासाठी भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. चरणीच्या गंगा. सामोर दे आमच्यासाठी तेवढंच एकमेव सत्य देवा. त्याच्यामुळे आम्हाला विश्वास आहे तुझ्याकडे अधिकार आहे. नाही देवा तू समानता बाळगतोस म्हणून तुझ्यावर विश्वास आहे. एवढा विश्वास आहे ना घालून या भार राहिलो. हा मग तुकोबाची बायकोची जाऊन निघाली ना तुकोबांना भाग. तुम्ही जागेवर आले का. तुम्ही फिरत जा पण येत जा. तुकोबाची बायकोची जाऊ तुकोबांना भाग.